समजा तुम्हाला म्हटलं की 152 नंतर नंतर क्रमाने येणारी, बरोबर दिसत आहे ना पद्धत आहे, 152 नंतर क्रमाने येणारी, समजा आपल्याला असं म्हटलं की 17वी समसंख्या कोणती, असं गणित असेल, समसंख्या कोणती है ना, म्हणजे 152 नंतर क्रमाने येणारी 17वी कोणती संख्या पाहिजे, समसंख्या. मग आपल्याला माहित आहे की ही दिलेली संख्या कोणती आहे, सम, विचारलेली संख्या सुद्धा कोणती आहे, सम, म्हणजे समसंख्येपासून समसंख्या काढणं असा टॉपिक आहे. मग आपल्याला काय माहित होतं, 152 नंतर म्हणून प्लस कितवी, 17वी आणि गुणेला किती, 2. मग 152 प्लस 17 2 34, 4 अधिक 2 6, 15 3 18, म्हणजे किती भेटली मग 156. 186. म्हणजे सांगायचं तात्पर्य इथं जर आपण समसंख्या ठेवलं तर आपलं उत्तर सुद्धा समसंख्या निघते. इथं आपण होतो है ना. ठीक, समजा आता जर मी तुम्हाला गणित दिलं की 3x - 5 ही समसंख्या असून है ना, असून त्या पुढील क्रमाने येणारी 9वी समसंख्या कोणती, म्हणजे सम टू सम. ओके ठीक. मग आता 3x - 5 ही समसंख्या, पुढील म्हणून प्लस 9 आणि गुणेला किती, 2. मग 3x - 5 9 2 18. ओके, आता 18 आणि 5 मधून मायनस करतो, कारण 1 - 1 प्लस असेल तर मायनस होते. मग मोठ्या संख्येचं चिन्ह देऊन देतो, प्लस 18 मधून 5 गेले किती राहिले, 13. मग आता या संख्येकडे आपण पाहू, ही संख्या कोणती आहे, सम की विषम, सम की विषम, सम. समजलं है ना. मी इथं आहो, म्हणजे आपण त्या दिवशी जाता जाता शेवटचं गणित पाहिलं होतं, पण एकदम नाही समजलं है ना, तेच कंटिन्यू करू आपण. मी तेच सांगत आहो, तुम्ही इथं सांगू शकता की ही संख्या सम आहे तर ही संख्या सुद्धा सम आहे, पण हिच्याकडे पाहिल्यावर नाही सांगू शकत आपण सम आहे की विषम आहे. मग आपला कन्सेप्ट क्लिअर असेल तर आता सांगू शकतो की ही कन्फर्म कोण आहे, सम. कारण है ना, कारण आपल्या फॉर्म्युल्यात जर इथं सम पुट केलं तर उत्तर समच भेटते. मग इथं सुद्धा आपण काय ठेवली, समसंख्या, ही सम आहे म्हणते ना, मग इथं सम ठेवली, मग उत्तर सुद्धा काय निघल, समसंख्या. समजलं, कन्फर्म ही समच आहे. ठीक आहे, सम टू सम. नक्की लक्षात, कन्सेप्ट क्लिअर करा. 1 मार्क्स साठी गणित विचारते पेपरला. ठीक आहे. मग तुमचं आता लक्षात आलं की ही संख्या सम आहे तर उत्तर सुद्धा सम आहे. तरी मी क्लिअर करून दिलं होतं की ही सम कशी, तर कोणावर डिपेंड करते, एक्स वर है ना. समजा एक्स ची किंमत आपण ठेवू 2, उदाहरणार्थ एक्स ची किंमत जर 2 ठेवू तर इथे येते 3x - 5, 3 गुणेला 2 -5, 3 2 6 -5, उत्तर किती येते, 1. म्हणजे काय बनते, विषम. आपल्याला काय पाहिजे, सम. मग सम पाहिजे तर एक्स ची किंमत किती पुट करू, 3. ओके 3. मग हे झालं 3 गुणेला 3 -5, 3 त्रिक 9 -5 किती येते, 4. मग 4 ही कोणती संख्या आहे, सम. म्हणजे ही संख्या सम केव्हा बनली, जेव्हा एक्स ची किंमत आपण 3 ठेवली. ओके ठीक. मग आता हिला काय म्हटलं आपण, हिला काय म्हटलं, 4. ओके, ही 4 आहे ना. मग संपूर्ण गणितात एक्स ची किंमत किती असेल, 3 है ना. मग 4च्या इथं जर 4 असेल तर 4 पुढील क्रमाने येणारी 9वी समसंख्या. मग 4च्या पुढील क्रमाने येणारी 9वी है ना. 4 अधिक 9 2 18, 18 4 किती, 22. मग ही संख्या सुद्धा किती लागत, 22. मग पावर ही 22 आहे का है ना. एक्स ची किंमत किती आहे, 3. मग 3 त्रिक 9, 9 अधिक 13 किती येते, 13 9 है ना. मग आता ही संख्या काय बनली, सम है ना. लक्षात येत आहे. म्हणजे ही जर सम असेल तर आपल्या गणिताचं उत्तर सुद्धा काय असते, समच. आणि ही जर संख्या विषम असेल तर आपल्या गणिताचं उत्तर सुद्धा काय असेल, विषम.
ओके चला, एक ते विषमचं पण गणित पाहून घेऊ. पहा, समजा तुम्हाला गणित म्हटलं की 13 नंतर क्रमाने येणारी 7वी विषम संख्या कोणती, असं गणित असलं. मी फक्त पहिले समजून सांगत. हा ठीक. आता 13 नंतर क्रमाने येणारी 7वी विषम, 13 नंतर म्हणून प्लस 7 आणि गुणेला किती 2. ठीक आहे. ओके. आता 13 अधिक 7 2 14 म्हणजे किती येते रे? समजत आहे? म्हणजे काय शिकलो आपण, इथं जर विषम पुट केली तर उत्तर सुद्धा विषमच भेटत आहे. बाकी फॉर्म्युला सेम आहे, है ना? ठीक. मग सेम गणित समजा आपल्याला म्हटलं की समजा आता आपल्याला म्हटलं की 5x - 2 है ना, ही विषम संख्या असून त्या पुढील क्रमाने येणारी समजा आपल्याला म्हटलं सर 5वी विषम संख्या कोणती, 4थी घेऊ आपण, विषम संख्या कोणती. ओके ठीक. मग आता हे गणित 5x मायनस किती 2 ही कोणती संख्या, विषम. पुढील म्हणून काय प्लस कितवी, 4थी गुणेला किती 2. आता 5x - 2 प्लस 4 2 8. 5x एक प्लस आहे एक मायनस आहे, काय होते मायनस. मोठ्या संख्येत चिन्ह प्लस म्हणजे काय ते 6. ओके. 8 मधून 2 गेले 6. हे माझं शिकून झालं ना. संख्येच्या समोरचे चिन्ह जर वेगवेगळे असेल तर दोघात मायनसचा संबंध असेल आणि जे मोठ्या संख्येचं चिन्ह असेल ते आपण देऊन देतो. क्लिअर. ओके. मग आता ही संख्या कोणती असेल, सम की विषम. कन्सेप्ट क्लिअर झाले आता, कन्फर्म आहे ना. का विषम असेल, कारण ही संख्या कोणती आहे, विषम टू विषम. पडलं, हे कन्फर्म विषमच आहे, है ना, कन्फर्म है ना. ठीक. मग चेक करून घेऊ विषम आहे का. चला पहा, x ची किंमत आपण 1 पुट करू, है ना. मग हे झाले 5x - 2, 5 1 5 - 2 है ना, किती येते मग आली 3 विषम संख्या. मग ही आहे विषम 3. मग 3 नंतरची क्रमाने येणारी 4थी विषम संख्या. ओके, असं गणित झालं. आता 3 नंतरची 4थी विषम संख्या किती, 11. मग याचं उत्तर 11 लागल. जर हे 3 असेल ते 11 लागल. लक्षात येईल. ठीक. पहा बरं, x ची किंमत किती आहे पूर्ण गणितात 1, है ना. 5 1 5 6 5 11 आहे विषमच. कन्सेप्ट क्लिअर झाला. म्हणजे आपण सम पासून सम काढू शकतो किंवा विषम पासून विषम काढू शकतो. काही केलं का आपण सम टू सम विषम टू विषम काढताना, काहीच नाही. ही जी प्रोसेस आहे हीच फॉलो केली फक्त, है ना. ठीक. काही करायचं काम नाही. आपल्याला जर सम पासून सम किंवा विषम पासून विषम पाहिजे असेल तर आपण काढून घेऊ शकतो डायरेक्ट. ओके. मला वाटते सम टू समचे गणित मी घेतले होते, एक गणित घेतलं होतं. आता विषम टू विषमचे 1-2 गणित घेतो. मग खरं आहे सम टू विषम आणि विषम टू सम. पेपरला त्यावर गणित विचार. ओके. चल लिहा, मी सांगतो ते गणित. 17 नंतर क्रमाने येणारी 8वी विषम संख्या कोणती. 17 नंतर क्रमाने येणारी 8वी विषम संख्या कोणती. 17 नंतर क्रमाने येणारी 8वी विषम संख्या कोणती. सतरा नंतर क्रमाने येणारी 8वी विषम संख्या कोणती, असा प्रश्न आहे तुमचा. तुम्ही फॉलो केलंच नाही ना. ठीक. पहा काय म्हणते गणित असं आहे की 17 नंतर म्हणून प्लस कितवी 8वी आणि गुणेला 2. का गुणेला 2, कारण प्रत्येक क्रमाने येणाऱ्या 2 विषम संख्येत सुद्धा 2चा फरक आहे ना. ठीक. आता 17 अधिक 18 2 16 किती आलं मग उत्तर 33. म्हणजे 17 नंतर क्रमाने येणारी 8वी विषम संख्या आहे 33. क्लिअर. चालेल. एक अजून गणित लिहा, है ना. चल लिहा गणित. 123 नंतर क्रमाने येणारी समजा 14वी विषम संख्या कोणती. काय उत्तर पहा बरं. 123 नंतर म्हणून प्लस 14वी गुणेला किती 2.
123 प्लस 14 दोन्ही 28, 8 9 10 11, 1 5 1 किती येते 151. म्हणजे 123 नंतरची येते 14वी विषम संख्या 151. मग आपल्याला काय समजलं, आपण विषम पासून विषम काढू शकतो, बरोबर, ठीक, आणि सम पासून सम काढू शकतो. ओके, ठीक. अजून एक गणित घेऊ, लिहा. समजा तुम्हाला गणित म्हणत, समजा 5x - 7 ही विषम संख्या असून त्या पुढील क्रमाने येणारी चौथी विषम संख्या कोणती? त्या पुढील क्रमाने येणारी चौथी विषम संख्या कोणती? करा बरं सोड. पहा गणित काय म्हणत आहे ना, 5x - 7 ही आहे विषम संख्या आणि पुढील क्रमाने येणारी चौथी काय पाहिजे, विषम संख्या. विषम टू विषम, चालेल. पहा म्हणजे 5x - 7 विषम संख्या असून पुढील म्हणून प्लस कितवी चौथी म्हणून 4 आणि गुणिला किती 2. ओके, इथपर्यंत ठीक. आता 5x - 7 प्लस 4 दोन्ही 8. हॅलो, ठीक. आता एक प्लस आहे एक मायनस आहे म्हणून होते मायनस, मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस देऊन देतो आपण, है ना, ठीक. म्हणजे आपल्या गणिताचं उत्तर येईल 5x + 1. मग ही संख्या कोणती आहे, विषम, कारण ही संख्या कोणती आहे, विषम. ठीक आहे, विषम टू विषम. ओके, ठीक. म्हणजे येते मग तुम्हाला आता विषम पासून विषम काढता येते, सम पासून सम काढता. आता पुढे चलायचं, ठीक. तरी एक गणित देतो, लिहा बरं. तरी गणित घेऊ, लिहा. 9x + 2 ही विषम संख्या असून त्या पुढील क्रमाने येणारी 6वी विषम संख्या कोणती? की 9x + 2 ही आहे विषम संख्या, पुढील म्हणून प्लस आणि कितवी 6वी गुणिला किती 2. मग 9x + 2 sin 2 12. म्हणजे आपल्या गणिताचं उत्तर येते 9x + 14. मग क्लिअर झालं, ही संख्या विषम तर हे सुद्धा विषम. विषम टू विषम, सम टू सम. ओके, ठीक. 14 नंतर क्रमाने येणारी 8वी विषम संख्या कोणती? बरोबर सॉल्व. ठीक आहे ना, ठीक आहे ना, चालेल. मला कन्सेप्ट शिकवायचे आहे, एवढं सोपं थोडी पेपरला असेल गणित, एवढं सोपं नसेल ना. 14 मोजू शकता तुम्ही, 15 17 है ना, एवढं सोपं नसेल. आपण कन्सेप्ट शिकत आहात, है ना, ठीक. म्हणजे बेसिक समजलं की कितीही कठीण गणित जरी दिलं तरी तुम्ही करू शकता. हा, ठीक. पहा मग समजून घेऊ. पहा पहिलं कन्सेप्ट समजून घेऊ. पहा 14 नंतर क्रमाने येणारी 8वी विषम संख्या, है ना, ठीक. पण आता पहिलं 14 नंतर म्हणून प्लस कितवी 8वी गुणिला किती 2. ओके, ठीक. आता 14 + 8 दोन्ही 16, मग किती आलं 30. आणि आपल्याला माहित आहे की आपण सम पासून सम काढू शकतो आणि विषम पासून विषमच काढू शकतो. पण आता कंडिशन काय, सम पासून विषम काढायचं. क्लिअर. बरं, एक काम करू. आता 14 नंतरची पहिली विषम संख्या तुम्हालाही माहित आहे. 14 नंतरची पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी. समजलं. म्हणजे आपलं उत्तर काय पाहिजे होतं 29. आपण काय काढलं 30. आपलं उत्तर काय 29. पहिले कन्सेप्ट समजून घेऊ. ठीक. आपण काय काढलं 30. मग चला या गणितात ऍडजस्टमेंट केली कुठेतरी, है ना. मग काय करून टाकू -1 करून टाकू. -1 समजा किती येते इथं 29. मग आला आपल्या गणिताचं उत्तर, है ना. मग असंच प्रत्येक गणितात लागू होते का ते चेक करू. ठीक आहे. पहा पहिले मी सांगतो मग लिहून घेऊ. पहा समजा आता एक गणित आहे, यावरून गणित एखादं ते चेक करू काय होतं. समजा आपल्याला म्हटलं की 26 नंतर क्रमाने येणारी
26 नंतर क्रमाने येणारी लहान घेतो आपण पाचवी विषम संख्या कोणती, कारण शिकवत आहोत पहिला आपण विषम संख्या कोणती है ना. ठीक. आणि पाहता द्या लक्ष, पहिले समजून घेऊ मग लिहा जा. पहा 26 नंतर म्हणून प्लस, लक्ष द्यायचं पहिले. 26 नंतर कितवी, पाचवी आणि गुणिला किती 2. मग 26 प्लस 5 2 10 किती आलं उत्तर 36. ओके 36. पण 36 कोणती संख्या आहे, सम. आपल्याला काय पाहिजे विषम. मग इथेही थोडस चेक करून घेऊ. पहा बरोबर है ना. 26 नंतरची पहिली कोण आहे, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि पाचवी. ओके. उत्तर पाहिजे होतं 35, आपण काढलं 36. मग इथं पण काय केलं -1 म्हणजे किती येते मग 35. ओके. हा मग क्लिअर झालं. काय, जर लक्ष द्या शब्दाकडे, जर सम पासून विषम पाहिजे असेल है ना, सम पासून विषम संख्या काढायची असेल तर प्रत्येक वेळेस सम पासून सम संख्या काढा. आपण तेच करू शकतो है ना. आणि आलेल्या उत्तरात प्रत्येक वेळेस काय करा -1. तर -1 करा असं लक्षात ठेवू शकता, पण प्रत्येक वेळेस -1 नाही करायला लागत है ना. पहा मग द्या लक्ष. है ठीक. पहा जर सुरुवातीला नंतर शब्द नंतर, नंतर म्हणजे प्लस, समजलं. नंतर म्हणजे प्लस. जर सुरुवातीला नंतर शब्द असेल म्हणजे सुरुवातीला प्लस घेतो तर शेवटी करा लागेल -1 है ना. जर सुरुवातीला नंतर म्हणजे प्लस असेल तर सगळ्यात शेवटी करा लागेल -1. कशासाठी, समचं विषम मध्ये रूपांतर करासाठी. मी लिहून देतो, तुमच्यापेक्षा जास्त तुमची काळजी मला आहे. ठीक आहे. फक्त तुम्ही पहिले मी काय सांगतो हे तर घ्या है ना. हे सगळं तुम्हाला मटेरियल, पुस्तक, आजकाल इतके चांगले पुस्तक अपडेट झाले आहे ना. ठीक आहे. फक्त पुस्तक बोलायचं राहिलं आजकाल है ना, नाही इतके चांगले पुस्तक आहे. पहिले नव्हतं एवढं मटेरियल है ना. हे सगळं पुस्तकात भेटते, पण वाचून समजत नाही है ना. सर सांगत आहे परमनंट लक्षात राहील है ना. पहिले समजून घ्या. मी सगळे पॉईंट लिहून देतो. हे जागा त्याच्यासाठी सोडल्या आपण है ना, लिहासाठी. ठीक. फक्त शिकून घ्या काय म्हणत आहोत. पहा मग आपण काय म्हटलं की नंतर आहे ना, नंतर आपण आपला टॉपिक कोणता सुरू आहे, सम टू विषम किंवा विषम टू सम. ओके ठीक. सम टू सम, विषम टू विषम मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. पण समपासून विषम किंवा विषम पासून सम पाहिजे असेल, जर सुरुवातीला प्लस असेल तर शेवटी काय करायला लागते मायनस. मग सुरुवातीला प्लस केव्हा असेल, जेव्हा इथं नंतर शब्द असेल. क्लिअर. ओके. मग आता एक तर तुम्ही वरचं गणित लिहिलंय ना है ना, एक लिहिलं वरचं. ठीक आहे. मग हे गणित लिहिलं का तुम्ही, नाही ना. फक्त हे पहिले लिहून घ्या आणि मी तुम्हाला अजून एक गणित सांगतो मग पॉईंट लिहून देतो. क्लिअर. 124च्या मागील क्रमाने येणारी 124च्या मागील क्रमाने येणारी सातवी विषम संख्या कोणती, विषम संख्या कोणती. ठीक. 124च्या मागील क्रमाने येणारी सातवी विषम. तर ज्या अर्थी पुढची विचारते त्या अर्थी मागील पण गणित असेल पेपरला. ठीक. द्या मग लक्ष. पहा आता या गणितात काय म्हटलं, 124च्या मागील क्रमाने येणारी सातवी विषम संख्या कोणती है ना. पहा मग आता 124 मागील म्हणजे मायनस, नंतर क्रमाने येणारी म्हणजे प्लस. समजलं. ठीक. मग मागील म्हणजे मायनस कितवी, सातवी म्हणजे किती घेऊ आपण 7 गुणिला किती 2. मग आता 124 मायनस 7 2 14. 4 मधून 4 गेला 0, 2 मधून 1 गेला 1, 110. मागील घ्या किंवा पुढील घ्या, इथं जर सम ठेवलं तर उत्तर समच निघते. ओके ठीक. आणि आपल्याला पाहिजे विषम, म्हणून आता पाठ करून टाकलं की -1 करा -1 करा है ना, तर इथं चुकते. लक्षात घ्या. पहा करंट मध्ये चालू आहे टॉपिक म्हणून तुम्ही गेसिंग लावू शकता, पण आपण परमनंट लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं. ठीक. मग मी काय सांगतो लक्ष द्या. पहा समजा आता इथे मागील पाहून घेऊ. 124च्या मागील है ना. पहा बरं 124
च्या मागील पहिली है ना विषम संख्या 123, 121, 119, 117, 115, 113, 111. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी. पडतंय? सातवी है ना. मग आपल्या गणिताचं उत्तर काय असेल? 111. ठीक, काय असेल? 111. ओके, क्लिअर. चालेल. मग आता इथं काय झालं पहा, आपण काय काढलं? उत्तर 110. मग उत्तर काय? 111. म्हणजे काय केलं मग? प्लस 1. मग किती येणार? 111. मग आपल्याला हे समजलं पहा. पहिले तर काय समजलं ते पाहून घेऊ है ना. जर मला समसंख्येपासून विषम संख्या पाहिजे असेल, जर समसंख्येपासून विषम संख्या पाहिजे असेल तर सगळ्यात शेवटी एकतर +1 करणे किंवा -1 करणे. हे तर क्लिअर झालं. जोपर्यंत, शब्दाकडे लक्ष द्या, जोपर्यंत +1 किंवा -1 करत नाही तोपर्यंत समचं विषम किंवा विषमचं सम मध्ये रूपांतर होणार नाही. हे तर क्लिअर झालं. मग मी +1 केव्हा करू? तर है ना, +1 केव्हा करू? जर सुरुवातीला मायनस असेल तर शेवटी +1 करा, आणि जर सुरुवातीला प्लस असेल तर शेवटी -1 करा. समजलं. मग आता सर सुरुवातीला मायनस केव्हा असेल? जेव्हा इथं मागील शब्द असेल. आपोआप मागील शब्द दिसला तर आपण इथं मायनस घेणार आहोत, आणि नंतर शब्द दिसला इथं प्लस घेणार आहोत. मग इथं प्लस घेतलं तर शेवटी मायनस, आणि इथं मायनस घेतला तर शेवटी प्लस. पण जोपर्यंत 1 प्लस किंवा मायनस करत नाही तोपर्यंत समचं विषम किंवा विषमचं सम रूपांतर होत नाही. हे क्लिअर झालं. मग ठीक, चला आता लिहून घेऊ आपण. चला पहिले हे लिहून घ्या है ना. मग मी 2 पॉइंट लिहून देतो. लाखो पोरं फॉर्म भरते है ना, हजारो पोरं म्हणून फॉर्म भरते है ना. 4 ऑप्शन असते है ना, बरोबर. आता 4ही ऑप्शन त्या हिशोबाने असते, बरोबर. असं नसते का यात्रेमध्ये हौसे गौसे नवसे सगळेच असते ना. पेपरलाही तसंच असते है ना. वेगवेगळ्या कॅटेगरी इथं काच नाही. कोणी चलणं फॉर्म भरून पाहू ना है ना, मित्र म्हणते म्हणून भरणारे वेगवेगळे आहे ना. देऊन तर पाहू, यावर्षी माझं पहिलंच वर्ष आहे. ठीक, असे. आणि एखादी सिरियस पोरं है ना, सगळ्या कॅटेगरीतले पोरं असते. कॅटेगरी म्हणजे असं हे वेगवेगळ्या पद्धत समजा है ना. चला पहा, द्या लक्ष. आता लक्ष द्यायचं पहा. 6x - 3. आता व्यवस्थित लक्ष देऊ. डबल पुढचं गणित चुकायचं नाहीये. ठीक, व्हेरी गुड. कोणीतरी यातलं बरोबर आहे ना, किंवा नसू शकते. पहा मग 6x - 3 ही आहे विषम संख्या. कन्फर्म. त्यांनी म्हटलं विषम आहे, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायचा की ही आहे विषम संख्या. ओके, ठीक. त्या पुढील क्रमाने येणारी तिसरी समसंख्या. ओके, ठीक. पहा 6x - 3 विषम संख्या, पुढील म्हणून प्लस तिसरी 3 गुणेला 2. ओके, ठीक. 6x - 3 प्लस 3 2 6. इथपर्यंत ठीक आहे. चालेल. आता 1 प्लस 1 मायनस काय होते? मायनस, मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस. मग इथे येईल 6x + 3 ऑप्शन मध्ये दिसते है ना. पण एवढं क्लिअर करा की ही संख्या कोणती आहे? विषम. तर ही सुद्धा कोणती आहे? विषमच संख्या. कारण आपण विषम पासून विषम, सम पासून सम, जोपर्यंत सगळ्यात शेवटी +1 किंवा -1 करत नाही तोपर्यंत समचं विषम किंवा विषमचं सम मध्ये रूपांतर होत नाही. मग आता आपल्याला विषम संख्येपासून सम काढायचे. मग अजून आपण +1 -1 केला का? नाही. मग ही संख्या कोणती आहे? मग विषमच आहे. कन्फर्म, ही संख्या विषम आहे. ओके, मग आता मला +1 करायचा आहे की -1 करायचा आहे? तर हा जो मायनस दिसत आहे हा गणितातला आहे, ही संख्या आहे ना. आपण नंतर पुढील म्हणून काय घेतला होता? प्लस. म्हणून सगळ्यात शेवटी काय घेणे? -1. ओके, ठीक. मग 6x
प्लस 3 मधून 1 गेला 2, हे येईल आपल्या गणिताचं फायनल आन्सर 6x + 2. समजत आहे? ठीक, घ्या मग पहा काय म्हणताय की 11x - 1 ही आहे समसंख्या. त्या पुढील क्रमाने येणारी 8वी कोणती पाहिजे? विषम संख्या. सम टू विषम. ठीक, मग आता काय म्हणू? पहिले 11x - 1 ही समसंख्या. पुढील म्हणून काय? प्लस कितवी? 8वी गुणेला 2. ओके, ठीक. आता 11x - 1 प्लस 8 2 16. 11x 1 + 1 मायनस होते, मोठ्या संख्येत चिन्ह प्लस येते. किती येते? 15. ओके, इथपर्यंत ही संख्या कोणती? सम. ही संख्या सम का? कारण ही संख्या कोणती आहे? सम. समजलं? सम टू सम. पहा, मी म्हटलं की तुम्ही या संख्येवरून ठरवू नका 11 आणि 15 की ही विषम आहे. लक्षात येते? असेच ऑप्शन असेल 4 की तुम्हाला विषम विचारलं ना, 4ही विषमचे ऑप्शन असेल, एकच समच असेल. पटेल ना? ठीक आहे. असो, ही संख्या कोणती आहे? सम. पण आपल्याला कोणती पाहिजे? विषम. जोपर्यंत शेवटी +1 किंवा -1 करत नाही तोपर्यंत समचं विषम किंवा विषमचं सम रूपांतर होत नाही. मग आता प्लस करू का मायनस करू? कोण ठरवण? सुरुवातीला काय घेतलं? सुरुवातीला प्लस असेल तर शेवटी -1 घ्या. किती सिंपल सांगितलं है ना? ठीक, मग सुरुवातीला प्लस का? प्लस कारण पुढील आहे है ना, म्हणून सगळ्यात शेवटी -1 घ्या. तर 11x प्लस किती? 14. कन्फर्म ही संख्या कोणती आहे? विषम. ओके, चला घ्या मग लिहू. असे गणित आले, अरे यार पेपर खूप टफ होत आहे ना, ठीक, असं होऊन जाईल. चला पहा मग, द्या लक्ष. हे गणित काय म्हणत आहे की a - 2 भागीला 3 ही समसंख्या असो. आता काही जणांना प्रश्न पडत असेल, सर समसंख्या कशी? तर a ची किंमत अशी ठेवू आपण की त्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर ती किती बनली पाहिजे? सम. सम म्हणजे कोणती एक? जिच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हा अंक येईल है ना. ठीक, मग आता असं करू बरं, आपण a च्या ठिकाणी 14 ठेवून पाहू. 14 है ना. बरं, a च्या ठिकाणी जर 14 फूट केले है ना, a म्हणजे 14, तर a - 2/3. मग a किती आहे रे? 14 म्हणजे किती? 12/3 म्हणजे किती? म्हणजे याचं कॅल्क्युलेशन किती आलं? 4. समज आली. लक्षात येत आहे? असं म्हणत आहो मी. ठीक, मग ही संख्या सम आहे ना असं म्हटलं त्यांनी, कारण a च्या ठिकाणी अनंत मधली अशी कोणतीही संख्या असेल तिचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर मग ती संख्या सम तयार होणार आहे. मग समजा आता ही संख्या सम असेल तर त्याच्या पुढील क्रमाने येणारी कितवी? तिसरी विषम संख्या कोणती? तिच्या पुढील तिसरी विषम. ठीक, ओके. मग चला सेम आपलं काय? तर a - 2 भागीला 3 ही आहे समसंख्या. पुढील म्हणून प्लस कितवी? तिसरी गुणेला 2 झालं सेम. ठीक, मग आता a - 2 भागीला 3 प्लस 3 2 6 हे ऑप्शन मध्ये नसेल. कारण पहा कसं कॅल्क्युलेशन? 3/2 + 5 है ना. याला काय करतो? इथं असते गुणाकार, वर असते प्लस, कारण इथं प्लस आहे है ना. ठीक, म्हणजे 5 2 10 अधिक 3 13/2 असं रूपांतर करतो. समजा हे जर मायनस असतं है ना, तर मग आता 5 2 10 वर मायनस म्हणजे 3 - 10 अपॉन किती? 2 असं होईल ना है ना. म्हणजे किती येते मग? -7/2. समजलं? असं. ओके, म्हणजे इथं असते गुणाकार, वर असते प्लस, किंवा इथं असते गुणाकार, वर असते मायनस, डिपेंड करते चिन्हांवर. ओके, ठीक. मग आता इथं काय असेल? गुणाकार, वर काय असेल? प्लस है ना. ठीक, मग इथं झालं a - 2 प्लस sin 3 18 अपॉन किती? 3. आता गणिताचा नियम वर एक प्लस आहे एक मायनस आहे, काय होते? मायनस. 18 मधून 2 गेले 16, मोठ्या संख्येत चिन्ह प्लस है ना. मग इथं आलं a + 16/3. ठीक, इथपर्यंत. बरं, आता माझा परत प्रश्न है ना, ही संख्या सम असेल की विषम? इथं जर आपण सम म्हटलं तर ही सुद्धा कोणती असेल? सम. येतं लक्षात? म्हणून आपण पहिले कन्सेप्ट शिकलो है ना. ठीक, मग हे जर डायरेक्ट पहिल्या दिवशी गणित शिकवलं असतं है ना, तर सॉरी कसं सम है ना,
आता कन्सेप्ट क्लिअर झाले की हे सम तर हे सुद्धा सम. ठीक, पण आपल्याला काय पाहिजे, विषम. मग सुरुवातीला प्लस तर शेवटी काय, मग मायनस एक पूर्ण संख्येतून करायला लागत, 15 मधून नाही, 16 मधून नाही. लक्षात येत आहे, या संपूर्ण संख्येतून मायनस आहे. परत इथं नियम, इथं गुणाकार वर काय मायनस, समजत आहे. ठीक, आता पहा परत 3 × 3 वर मायनस म्हणजे a + 16 - 3 / 3. ओके, ठीक. मग आता फायनल आपल्या गणिताचं उत्तर a + 13 भागीला किती, ही संख्या कोणती रे, मग विषम. ही संख्या सम टू विषम, कारण सगळ्यात शेवटी केला -1. नक्की. ठीक, पहा मग द्या लक्ष, समजा द्या लक्ष, पहा. मग आता है ना, इथं मी असं म्हणतो, पहा है ना, पहा. मग आता एकतर असं सॉल्व्ह करता येते किंवा पहा a - 2 भागीला 3 ही समसंख्या आहे, त्या पुढील म्हणजे प्लस कितवी, तिसरी, म्हणून 3 गुणिला किती 2. मग इथं होते a - 2 भागीला 3 प्लस 3 × 2 = 6. झालं इथपर्यंत. ठीक आहे. आता आपण या स्टेप मध्ये काय केलं होतं की इथं गुणाकार वर प्लस किंवा मायनस. मग आता माझा प्रश्न आहे, ही संख्या कोणती दिली, सम, तर ही सुद्धा कोणती आहे, सम. शेवटपर्यंत समच असेल जोपर्यंत +1 किंवा -1 करत नाही. मग आता ही समज आहे ना, मग आपल्याला कोणती पाहिजे, विषम. विषम. मग माझं म्हणणं आहे की या स्टेपवरच एकतर +1 करा किंवा -1. समजलं. मग प्लस करू की मायनस, तर पहिले प्लस म्हणून काय करा, -1. ओके, आता याचं कॅल्क्युलेशन येते a - 2 भागीला 3 प्लस 5. ही संख्या आता कोणती आहे, विषम. समजलं, विषम. पण ऑप्शन मध्ये हे नसेल, कारण हे गुणाकारांवर प्लस है ना. ठीक, मग a - 2 प्लस 5 × 3 = 15 अपॉन किती 3. 1 + 1 मायनस असेल तर प्लस होते आणि मायनस होते है ना. ठीक, मग उत्तर येईल a + 13 भागीला किती 3. हे येईल आपल्या गणिताचं उत्तर. समजलं. ही स्टेप सोपी जाते ना. याच्यात कसं झालं की एकदा इथं गुणला, एकदा इथं, वेळ गेला ना, उत्तर तेच आहे है ना, पण इथं सेकंड काही ना काही सेव्ह होते. हे वापरायचं. क्लिअर. चला घ्या मग. आणि 1 मार्क्स म्हणजे हजारो पोर आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे चुकाचंच नाही. ठीक, पहा आता या गणितात काय म्हणत आहे की b - 4 भागीला 3 ही आहे विषम संख्या. झालं. मग विषम म्हटलं ना, आपण विषम म्हणू है ना. मग हे झालं b - 4 भागीला 3 विषम संख्या असून पुढील म्हणून प्लस कितवी, चौथी गुणिला 2. 4 गुणिला 2 है ना. ठीक, आता b - 4 भागीला 3 प्लस 4 × 2 = 8. बरं, ही संख्या कोणती आहे, विषम. विषमच आहे है ना. आता काय पाहिजे आपल्याला, सम. मग मी म्हटलं या स्टेपवर एकतर +1 करा किंवा मायनस करा. मग प्लस करू की मायनस करू, प्लस आहे म्हणून मायनस है ना. झालं, इतकं सोपं. ठीक, प्लस म्हणून -1 म्हणजे b - 4 अपॉन 3 प्लस 7. 8 मधून 1 गेला 6. 7 × 3 = 21 वर जाऊन प्लस है ना. ठीक, म्हणजे b - 4 प्लस 21 अपॉन किती 3. आता 21 मधून 4 काढू, कारण 1 + 1 मायनस मायनस है ना. 21 मधून 4 गेले किती 17. म्हणून b मोठ्या संख्येत चिन्ह प्लस 17 अपॉन किती 3. आपल्या गणिताचं उत्तर है ना. बरं, ही संख्या कोणती असेल, सम. का, कारण है ना, कारण सुरुवातीला विषम तर शेवटी सम, कारण आपण काय केलं, -1 रूपांतर केलं. ओके, ठीक. चला, काय म्हणत आहे की m - 4 भागीला 5 ही कोणती संख्या, विषम है ना. ठीक, मग आता पाहू आपण. पहा m - 4 अपॉन 5 ही आहे एक संख्या. मागील विचारलं, मागील म्हणजे काय होते, मायनस कितवी, 5वी. 5 गुणिला किती 2. ओके, इथपर्यंत ठीक. आता m - 4 अपॉन 5 -5 × 2 = 9.
इथपर्यंत आलो. आता आपल्याला माहित आहे की ही संख्या आहे विषम, तर ही सुद्धा कोणती आहे? विषम. पण आपल्याला काय पाहिजे? सम. सम. मग आपला कन्सेप्ट क्लिअर आहे. एकतर शेवटी प्लस एक किंवा मायनस एक है ना. ठीक. मग सुरुवातीला मायनस, तर शेवटी काय करणार? प्लस एक. आता आपली संख्या रूपांतर होईल है ना. ठीक. समचं विषम किंवा विषमचं सम. ओके. ठीक. मग आता m-4/5 मायनस किती राहिले? 9. ओके. इथपर्यंत 10 मधून 1 गेला 9 है ना. ठीक. मग आता इथंच ते गुणाकार, वरच ते मायनस, कारण ते मायनस आहे. ठीक. इथे लिहितो मी, पहा. मग आता काय होईल? 9×5 = 45, म्हणजे m-4 मायनस 9×5 = 45 अपॉन किती? 5. आता इथं काय होईल? प्लस है ना, आणि सारखं चिन्ह मायनस, म्हणून m मायनस किती? 49 अपॉन किती? 5. ही संख्या आपली कोणती असेल? सम. म्हणून आपल्या गणिताचं उत्तर घ्या मग है ना. आता हे गणित काय म्हणत आहे की ही संख्या आहे सम. मग a+4/7 मागील मायनस तिसरी 3 गुणेला 2 a+4/7 मायनस 3×2 7. इथं गुणाकार वर मायनस असं करू शकता. पण माझं सजेशन आहे आपल्याला समपासून विषम पाहिजे, इथंच एकतर +1 करा किंवा -1 करा. मग प्रश्न की मायनस करू की प्लस? सुरुवातीला मायनस, म्हणून शेवटी काय करू? प्लस. आता ही होती आपली संख्या सम, तर ही झाली आता विषम. ओके. ठीक. मग a+4/7 मायनस, आणि आता इथं किती राहते? 5. 6 मधून 1 गेला 5. इथं गुणाकार वर मायनस है ना. ठीक. मग a+4 मायनस 7×5 = 35. ओके. आपण किती आले? 7. मग इथं मायनस प्लस, म्हणून काही इथं मायनस. 35 मधून 4 गेले 31 अपॉन किती? 7. आपल्या गणिताचं उत्तर. ठीक. लिहा.